आम्ही इथे गेली 4 वर्ष, हे 4थं वर्ष इथे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांवरचे करतोय आणि तुम्हाला ते आवडलेत असं एकूण दिसतंय आता स्थितीवरनं. कारण मला असं कळलं की इथे जानेवारी महिन्यापासून लोक विचारणा करायला सुरुवात करतात की बाबा यावर्षी कोणत्या विषयावरती कार्यक्रम आहे. चांगलं आहे, म्हणजे लोकांना अशी उत्सुकता असणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. तर या वर्षीच्या कार्यक्रमाचा विषय आहे लावणी आणि तिचे रंग. आता तुम्ही म्हणा लावणी आणि तिचे रंग म्हणजे लावणी म्हणजे काय चित्र आहे का त्याच्यात रंग असायला? तर हो, ते एक चित्रच आहे. या चित्राला कॅनव्हास आहे शब्दांचा आणि त्याचे रंग आहेत सूर, शब्द आणि त्याच्या भावभावना. तर अशी ही लावण्यांची वेगवेगळी चित्र आणि त्यातले रंग आज आपण ऐकणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, लावणी आणि त्यातले हे अनेकविध रंग आपण ऐकणार आहोत. कारण हल्ली लावणी आपण डोळ्यांनी पाहतो आणि त्या त्या वेळच्या गरजेनुसार ती घडत गेलेली आहे. या लावण्यांचा जर का मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की मुख्यतः लोकरंजनासाठी त्या रचल्या गेल्या. त्या मोठ्या जनसमूहासमोर म्हटल्या जात.
विषबाधावरुणी विषयाची विषबाधावरुणी आपल्या समोर ठेवावी हा उद्देश आहे. आता छक्कड, जुन्नरी, धावती किंवा झडती, हौद्याची आणि बैठकीची पैकी वगाची लावणी जी असते ती कथा उलगडत जाते. बालेगाठी लावणी असते दमदार, पण दुःख असा असतो की लावण्या फक्त स्त्रियाच गातात. आपल्या लावणी संगीतात पुरुषांनी गायलेल्या लावण्यांची संख्या खूप आहे. आपल्याकडे संत कवींनी सुद्धा लावण्या रचल्या आहेत. आता आपण जी लावणी ऐकणार आहोत ती आहे शाहीर परशुरामाची. उल्लेखनीय रचना केलेले आणि लावण्यात त्यांची मुद्रा असल्यामुळे आपल्याला माहीत असलेले असे लावणीकार म्हणजे पठ्ठेबापूराव, राम जोशी, प्रभाकर, अनंत फंदी, परशुराम, होनाजी, सगन भाऊ. पैकी पठ्ठेबापूराव, रामजोशी, प्रभाकर आणि आनंद फंदी हे जन्माने ब्राह्मण होते. त्यामुळे घरात परंपरेने कीर्तनाचा वारसा. पुढे पुढे काय झालं की लावणीला राजाश्रय मिळाला. कीर्तन ऐकायला कोणी येईना. अहो कीर्तन ऐकायलाच कोणी नाही आले तर थाळीमध्ये पैसे कोण टाकणार आणि मग चरितार्थ कसा चालायचा, म्हणून लावण्यांकडे वळली. काय झालं म्हणून लावण्यांकडे वळले. शाहीर परशुराम हा सुद्धा खरं म्हणजे कीर्तन करायचा, पण त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की अभंग रचना पुरे, आता लावणी रचना करा, म्हणून तो लावणीकडे वळला.
अतिशय उत्तम शृंगारिक लावण्या त्यांनी रचल्या, परंतु त्याचा मूळ पिंड जो होता तो आध्यात्मिक होता आणि अध्यात्मामध्ये बऱ्याच वरच्या पातळीवर तो पोहोचला असावा. याचं कारण त्याचा मृत्यू त्याला आधी दिसला होता. त्याने त्याच्या साथीदारांना सांगितलं होती की उद्या उदयीक आम्ही मृत्यू पावणार आहोत, तेव्हा माझ्या पुढे माझ्या मुलाला पुढे करून तुम्ही चालत राहा. कुणाची इच्छा न अमोल घाललं. तुमदार कुणाची छान हो, तुमदार कुणाची छान नवती भर ज्वान, तुसारे आले तुसारे आले स्वरूपाचे तुटती तारे, स्वरूपाचे तुटती तारे, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट. तुमदार कुणाची छान नवती भर ज्वान, तुसारे आले तुसारे आले स्वरूपाचे तुटती तारे, स्वरूपाचे तुटती तारे, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट. पान खाऊन ओठ जरी लाल, पान खाऊन ओठ जरी लाल, अंगावर शाल झळकते चुडे, पान खाऊन ओठ जरी लाल, अंगावर शाल झळकते चुडे. गजगती चाल हळूहळू, गजगती चाल हळूहळू, उडी गजोबर उमटले उडे, उडी गजोबर उमटले उडे. वया अटकर बाळाला हरपल पाहू कथा, वया अटकर बाळाला हरपल पाहू कथा. हरी अर्पण पंची प्राण, हरी अर्पण पंची प्राण, रणिक जाऊ कटू, रणिक जाऊ कटू, रणिक जाऊ कटू. स्वरूपाचे तुटती तारे, स्वरूपाचे तुटती तारे, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट. गगनात चांदणी खळक, मारिसी धडक उभी गहांगणी हो. गगनात चांदणी खळक, मारिसी धडक उभी गहांगणी. किती नटून थटून, किती नटून थटून, मारिसी छनाछन नयनांचा संगी. किती नटून थटून, किती नटून थटून, मारिसी छनाछन नयनांच्या संगी. झालो खावा बिन घायाळ, झोपला भिखारी बाळ, झालो खावा बिन घायाळ, झोपला भिखारी बाळ. जणू काहो करी कोयाळ, जणू काहो करी कोयाळ, करी कोयाळ, करी कोयाळ. नकळी झालीस माळ, नकळी झालीस माळ, कुणाला ग कुणाला ग कुणाला ग. स्वरूपाचे तुटती तारे, स्वरूपाचे तुटती तारे, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट. तुमदार कुणाची छान, तुमदार कुणाची छान नवती भर ज्वान, तुसारे आले तुसारे आले. स्वरूपाचे तुटती तारे, स्वरूपाचे तुटती तारे, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट, कडार कड विजवा पडतील तुट. देसाईंची अप्रतिम चाल अशी ही लावणी संगीता गाते.
सुरतीचा डौल, सुरतीचा डौल, हे जनमोल सगुण गरिमा. जशी काठीच राहील मैना, जशी काठीच राहील मैना. हिच्यासाठी कितीकांची जनलोकात झाली नैना, हिच्यासाठी कितीकांची जनलोकात झाली नैना. अशी ही चंचल नैना, अशी ही चंचल नैना. हिच्यासाठी कितीकांची जनलोकात झाली नैना. निर्मल कोमल तेजतेस तुटत्या ताऱ्याचं, लाल नभ मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. नारी ग, नारी ग, नारी ग, नारी ग, नारी ग. 1950चा नायक नायिकेचा प्रेमप्रसंग. म्हणजे नायक फेटा बांधून वेळ कुठली असो, सकाळ असो, दुपार असो, रात्र असो, फेटा बांधून जरा रानात जाऊन येतो असं आपल्या म्हाताऱ्या बापाला किंवा आज्याला सांगून रानात जातो. तिथे नायिका बिचारा पळत येऊन झाडाखाली असं पदराने घाम मिळून तिकडे उभी असते आणि नायक तिथं येऊन छान विचारतो, काय बरं रागावलं. तर असलं काही नाही, प्रसंग बिसंग म्हणजे असे संवाद बिवाद काही नाहीत. या संवादाच्या ऐवजी गाणं, कारण का प्रेमप्रसंग आहे. आता प्रेमप्रसंग आहे म्हणून काय तर लावणी. खर तर लावणीचं रूप. आता दृष्ट प्रसंग काही असो, म्हणजे मराठी चित्रपट आहे, कृष्ण धवल आहे, 1950चा काळ आहे, म्हणजे एकच कॅमेरा आणि झाड आणि असंच काहीतरी, बाकी काही असू शकत नाही तिथे. त्या मानाने म्हणजे जरा अंमळ धीटच, म्हणजे शृंगार अधिक उघडपणाने व्यक्त करते. ते आपल्या नायकाला सांगते की अहो मला लाज वाटते हो सांगायची, तुम्ही जरा समजून घ्या ना, मला का आंबट बोरचिंचा खावीशी वाटतेय. अहो तुमच्या कसं लक्षात येत नाही की उद्याचा पाळणा आज माझ्या मनात हलतोय. तेव्हा अशी ही लावणी मेधा गाते. नाही
की लोणचं मुरलं की जास्त लज्जतदार लागतं. हे नक्कीच खरं आहे. आणि जर का हे खरं असेल तर प्रेम आणि शृंगार यांचंही असंच असतं. यावर काही दुमत असेल असं वाटत नाही मला. आधीच्या लावणीतला हा जो शृंगार होता हा नवा नवा होता. म्हणजे आता आपण जी लावणी ऐकणार आहोत त्यातला शृंगार हा परिपक्व आहे. नायिका म्हणते की इश्कासाठीचे सर्व रंग मौजूद आहेत. इश्कासाठीचे सर्व रंग मौजूद आहेत. खूप दिवसांनी विडा रंगलाय. म्हणजे नेहमी नेहमी विडा रंगत नाही हे ती जाता जाता सांगून टाकते. तर खूप दिवसांनी विडा रंगलाय. साहजिकच ओठ लाल झालेत. तेव्हा ही लाली टिपून घ्यायला हवी. मला माहिती आहे की पान पिकलेलं आहे पण पिकलेल्या पानाचा देठ सुद्धा हिरवा असतो की. विश्वनाथ मोरे यांची चाल आहे. अनेक इतरत्र आवाज उपलब्ध असताना सुद्धा मोऱ्यांनी निवड केली ती शोभाबाईंच्या आवाजाची. साहजिकच आहे. काव्यातला परिपक्वपणा हा आवाजातही हवा नाही का. अशी ही लावणी कल्याणी गाते. केशरी
लावणी यांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. उदाहरणार्थ, घरावर बसून कावळा ओरडणं म्हणजे घरी कोणीतरी येणार याची पूर्वसूचना. हा संकेत आपण आज सुद्धा मानतो. पण आता जी लावणी सादर होणार आहे त्यामध्ये आपल्या समजुतीच्या विरुद्ध संकेत आहेत. पाल चुकचुकली की ती नेहमी अशुभ असते असं आपण मानतो, पण तसं नसावं. कारण लावणीकार म्हणजे होनाजी असं म्हणतोय की वळचणीची पाल बरी बोलू लागली. कल्पना एक दोन खाण्याच्या जागेत राहत असेल, पण म्हणते की ते आल्यानंतर सुगंधी फुलांनी मी शेज सजवीन आणि मग राजमंदिरातल्या सारखा विलास आम्ही करू. शब्द बघा, राजमंदिर असल्यासारखा विलास, सूचक शृंगार आणि यमन मधली अतिशय गोड चाल अशी ही लावणी आहे. संगीतागाती हे चित्रपट तमाशा प्रधान असायचे, त्यामुळे रामभाऊंच्याकडे भरपूर काम असायचं. असं एका चित्रपटाचं काम चालू होतं कोल्हापूरला. गीतकारांनी गाण्यांचे शब्द दिले,
एक सोडून सगळ्या गाण्यांना चाली लागल्या. एका गाण्याला रामभाऊ वाटले, काही सुचेच ना. खूप चाली लावल्या त्यांनी त्या गाण्याला, पण त्यांना स्वतःला त्याचं मुकळच पसंत पडायचं नाही. बरं, गाणं छान होतं, म्हणजे शब्द बदलून वगैरे घेण्याचा काही प्रश्न नव्हता. चित्रपटातला प्रसंग बदलणं तर शक्यच नव्हतं. काय करायचं? रामभाऊ विचार करीत 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 रात्री घरी परत येत होते आणि रस्त्यामध्ये त्यांना एक घर दिसलं. त्या घराच्या समोर काही माणसं बसली होती. मध्यरात्रीची वेळ, त्या घराच्या समोर काही माणसं बसली होती. जवळ आल्यानंतर त्यांनी पाहिलं, एक म्हातारी त्या घराच्या बाहेर बसून रडत होती. तिचा मुलगा वारला होता. त्यामुळे ते एका विशिष्ट तऱ्हेने विशिष्ट हेल काढून रडत होती की माझा मुलगा गेला हो, आता तो कधी परत येणार नाही हो. आणि तत्क्षणी रामभाऊला त्या गाण्याची चाल सुचली. रामभाऊ घरी आले, त्यांनी पेटी काढली आणि अक्षरशः रामभाऊ सांगत होते, काय हो 5 मिनिटात गाण्याची चाल झाली. प्रसंग कुठला होता, त्याच्यातनं रामभाऊना स्पार्क किंवा स्फूर्ती किंवा जे काय मिळालं आणि गाणं कुठल्या मूडचं झालं, म्हणजे त्या प्रसंगातून मिळालेली ती एक सूचना म्हणा, त्याचा एका प्रतिभावान संगीतकारांनी एका अद्वितीय अशा गाण्याच्या चालीसाठी उपयोग करून घेतला. असं ते गाणं आहे, कल्याणी गाते. मी शब्द मुद्दाम सांगत नाही. हाय फुकट माझी सांडली ग,
असतो त्याला म्हणतात छक्कड. 6 ओळींचं काव्य. 6 ओळी कवींनी लिहिलेल्या असतात. म्हणजे जी गाण्याची पद्धत असते की बाबा ध्रुवपद आहे, कडवं आहे वगैरे असं नाही, सलग 6 ओळी लिहिलेल्या असतात. त्या तुम्ही म्हणायच्या असतात. अर्थ तुटला नाही पाहिजे, मग तुम्ही ध्रुवपद म्हणून रिपीट करा किंवा कडवं म्हणून रिपीट करा. ते स्वातंत्र्य गायकाला असतं, पण किमान अपेक्षा ही असते की अर्थ तुटता कामा नये. दुसरा एक याचा विशेष असा असतो तो म्हणजे प्रत्येक मात्रेवर शब्द पडतो. आता ही जी छक्कड हा आमचा तरुण मित्र म्हणणार आहे, मी मुद्दाम त्याला याच्यासाठी निवडलंय. शब्द सांगितल्यावरती कळेल ह्यालाच का निवडला ते. शब्द असे आहेत, आता ग पोरी हळू चाल जोडवं टचकल. बघा, आता ग पोरी हळू चाल जोडवं टचकल. तो जडवं तुटेल, मोडेल, वाकेल असं नाही म्हणत, टचकल. म्हणजे किती अधांदरलेपण आहे अर्थाचं, की मोडल्यासारखं वाटतंय, तुटल्यासारखं वाटतंय, पण तुटलंय की काय माहित नाही. जोडवं टचकल. पुढे म्हणतो, जोडवं टचकल कमर तुझी लचकल ग. तिच्या कमरेत लचक असणारच ना, म्हणजे बाई ग लचक, पण लचकेल एवढी नको, असं कमर तुझी लचकल. पुढे तो म्हणतो, बाळ्या बुगड्याचं झोक तुझ्या कानामध्ये. तुम्हाला माहित असेल पूर्वीच्या अलंकारांमध्ये स्त्रिया जे अलंकार घालत असत त्याच्यात बाळी आणि बुगडी असे 2 महत्वाचे अलंकार असायचे. आणि शिवाय त्या नायिकेनी पिवळ्या रंगाची चोळी घातली. आता आपल्याला माहिती आहे की होळी हा रंगाचा उत्सव आहे, त्यामुळे त्याचा संबंध पुन्हा होळीशी येतो. आणि होळी आणि तरुणाई यांचाही शिवाय निकटचा संबंध असतो. म्हणून मी या उमद्या तरुणाला हे गाणं म्हणायला निवडलेलं आहे. सुनील, होऊन जाऊ दे. आता ग पोरी, आता ग नारी, हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी 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 हळूचाल जोडवं टचकल. जोडवं टचकल कमर तुझी लचकल. जोडवं टचकल कमर तुझी लचकल. पोरी हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी हळूचाल जोडवं टचकल. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामधी. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामधी. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामधी. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामधी ग. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामधी. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामधी. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामधी. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामधी. हिसका नको मारू तुझी मान लचकल. अगं हिसका नको मारू तुझी मान लचकल. पोरी हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी हळू हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी हळू हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी 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 हळूचाल जोडवं टचकल. आता ग पोरी
कानामधी डोळी पिवळी चिमग्याच्या सणामधी डोळी पिवळी चिमग्याच्या सणामधी हिसका नको मारू तुझी मान लटकल ग हिसका नको मारू तुझी मान लटकल पोरी हळू का आता ग पोरी हळू का आता ग पोरी हळू हळू का आता ग पोरी 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 हळू का नारी हळू का पोरी हळू का या छक्कड मध्ये प्रत्येक मात्रेवर शब्द पडत होता. त्यामुळे समजा आपण हे डोळे मिटून जर का गाणं ऐकलं असलं तर गाण्याबरोबर नाच सुद्धा चालू आहे की काय असं वाटलं असतं. आता ही जी लावणी आहे त्याची लय लावणीला न शोभणारी आहे. शब्द सुद्धा भावगीतासारखे आहेत पण चाल ती मात्र लावणीच्या वाटेने जाणारी आहे. नायिकेची या लावणीतल्या नायिकेची अपेक्षा फार माफक आहे. काय तर म्हणे राया मला अत्तराचा फाया आणा. आता अलीकडच्या काळात इतकी माफक असलेली अपेक्षा असलेली नायिका किंवा प्रेयसी मला तरी भेटली नव्हती बुवा. आणि ही मागणी करून झाल्यानंतर शेवटची अतिशय स्त्री सुलभ मागणी ती अशी की सुगंध प्रेम शृंगार हवा आहे पण त्याचं अस्तित्व हे क्षणभंगूर आहे थोड्या काळापुरतं आहे हे तिला माहिती आहे. त्यामुळे ती शेवटी काय मागतेय ती म्हणते राया मला तुमची माया हवी आहे. मंडळी माया म्हणजे नुसतं प्रेम नव्हे तर त्या प्रेमाबरोबर त्या व्यक्तीची घेतलेली काळजी आणि जबाबदारी असं दोन्ही अशी तरल मागणी असणारी लावणी किंवा लावणीचं हे रूप आहे. खरं तर अत्तराचा फाया मला आणाला का संगीत गाते. अत्तराचा फाया तुम्ही मला आणाराया मला आणाराया अत्तराचा फाया तुम्ही मला आणाराया मला आणाराया विरहाचे ऊन माई देह तापून जाई विरहाचे ऊन माई देह तापून जाई धरा तुम्ही माझ्यावरी चंदनाची छाया अत्तराचा फाया तुम्ही मला आणाराया मला आणाराया नाही आग नाही धग खरी होई तग
या काळात लावणी बहराला आली होती. त्यामुळे झालं असं की कोणी उठावं आणि लोकरंजनाचा वसा जणू काही मीच घेतलाय असं म्हटल्यासारखं काव्य करावं लागलं, असं झालं. त्यामुळे राम जोशी, अनंत फंदी यासारख्या कीर्तनकारांनी, पिढीच्या कीर्तनकारांनी चिपळ्या झांज बाजूला सारला आणि हातात डफ धरला. पण तरीही त्यांचा मूळ पिंड हा कीर्तनकाराचा होता. त्यामुळे कीर्तनात लावणी आणि लावणीत कीर्तनातले दृष्टांत असं यायला लागले. तर कल्पना करा, कीर्तन चालू आहे, आख्यान लावलंय कृष्ण रुक्मिणीचं, कीर्तनकार कथा सांगता सांगता म्हणतायत आणि काय सांगू महाराजा, तिथे आणि अशी रुक्मिणी इथं बसलेली आहे आणि जणू काही आपल्या शेजारी कृष्णच बसला आहे, जणू काही आपल्या शेजारी कृष्णच बसला आहे अशी कल्पना करून त्याला म्हणते की अरे 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 माझी काय दैना केली असती. अशी ही लावणी मेधा आणि थोडासा अमोल कीर्तनकारांनी, पिढीच्या कीर्तनकारांनी चिपळ्या झांज बाजूला सारला आणि हातात डफ धरला. पण तरीही त्यांचा मूळ पिंड हा कीर्तनकाराचा होता. त्यामुळे कीर्तनात लावणी आणि लावणीत कीर्तनातले दृष्टांत असं यायला लागले. तर कल्पना करा, कीर्तन चालू आहे, आख्यान लावलंय कृष्ण रुक्मिणीचं, कीर्तनकार कथा सांगता सांगता म्हणतायत आणि काय सांगू महाराजा, तिथे आणि अशी रुक्मिणी इथं बसलेली आहे आणि जणू काही आपल्या शेजारी कृष्णच बसला आहे, जणू काही आपल्या शेजारी कृष्णच बसला आहे अशी कल्पना करून त्याला म्हणते की अरे 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 माझी काय दैना केली असती. अशी ही लावणी मेधा आणि थोडासा अमोल असे सादर करतील. त्यानंतर फक्त 10 मिनिटाचं मध्यंतर होईल. या मध्यंतरामध्ये ह्या कशी केली समाजी दैना, कशी केली समाजी दैना, कशी केली समाजी
अच्छा ते होतंय मला वाटलं हा सुद्धा गण पारंपरिक नाहीये, आधुनिक आहे, म्हणजे अलीकडच्या काळात वसंतराव देशपांडे यांनी गायलेला. गण आधुनिक असला तरी यशवंत देवानी त्याचा बाज पुरेपूर सांभाळलेला आहे. सुरुवातीच्या गणामध्ये प सा अशी संगती होती, जो या बाजाचा एक प्रमुख भाग असतो. ती संगती यात नाहीये, पण गणामध्ये जी झील असते ती इथं आहे. गणामध्ये विशिष्ट जागी म्हटली जाणारी झील हे नुसतं समूहगान नसतं, तर ते एक प्रकारचं त्या देवतेला केलेलं आवाहन असतं असं मला वाटतं. तर असा हा गण, शब्द मोठे छान आहेत. मला खूप बरं वाटतंय अशा अर्थी की सुरुवातीचा गण हा सुद्धा गणरायाचा होता. हे गणपतीचं स्थान आहे आणि आपण आतापर्यंत गणेशाच्या स्तुतीनेच कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता हा जो गण सादर होणार आहे त्याचे शब्द सुद्धा ईश्वरा
राधेच्या कलाकृतीचा बाग बगीचा तळतळी घेशी आसरा गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा नमन चरणी ईश्वरा तू तर ठेवा सकल कलांचा तू तर ठेवा सकल कलांचा सुगंध तू तर शब्द गुणाचा सुगंध तू तर शब्द गुणाचा तू तर ठेवा सकल कलांचा माझ्या रामा तुझा माझ्या काळा तुरे निराकार तू कलाकार निराकार तू कलाकार सुख फुल माझी सावरा गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा पियराई भगत म्हणूनी पियराई भगत म्हणूनी दया करिया लेकरा गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा गणपती तू गुणपती तू गणपती तू गुणपती तू चिराड रुपये 1500 आणि श्री वीरेंद्र काके चष्मा नाही हो, गावाचं नाव नाही दिसत आहे, कामत रुपये 1000. लावणीविषयी एक महत्वाची गोष्ट सांगायला पाहिजे ती अशी की लावणी आणि मराठी नाट्यसंगीत यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. नुसता संबंध नाही, नातेसंबंध आहे असं म्हणायला पाहिजे. आपल्या अभिजात जुन्या संगीत नाटकातली अनेक पदं ही लावण्यांवरती बेतलेली आहेत आणि हे संस्करण अतिशय हुशारीने केलेलं असल्या कारणानं संगीत नाटकातली लावणी ही लावणी न वाटता खानदानी पदाचं रूप घेऊन आपल्या समोर येते. आता या संगीत नाटकाच्या परंपरेतील एक प्रमुख नाटककार आताचे म्हणजे विद्याधर गोखले. त्यांनी स्वरसम्राज्ञी हे नाटक रचलं आणि त्याचं संगीत दिलं निळकंठ बुवा अभ्यंकरांना. आणि या नाटकात खरंच सांगतो अभ्यंकर बुवांनी एकापेक्षा एक अशा अप्रतिम चाली दिल्या. या नाटकातली एक लावणी आहे, शृंगाराचं सरळ आणि स्पष्ट आवाहन कुठलाही आडपडदा न ठेवता केलेलं असं या लावणीचं वर्णन करता येईल. अशी ही लावणी गाते मेधा. मांडला इश्क पाजीचा अन शृंगाराचा हात अनमोल पुरेसे मोजा आणि खुशाल लावा हात खुशाल लावा हात खुशाल लावा हात अहो इथं मांडला इश्क पाजीचा शृंगाराचा हात अहो इथं मांडला इश्क पाजीचा शृंगाराचा हात अनमोल पुरेसे मोजा
बाजाच्या गाण्याला चाल देता यायला हवी. पण ही जरी अपेक्षा असली तरी प्रत्येक संगीतकाराची स्वतःची म्हणून एक सांगीतिक प्रकृती असते. आता जी लावणी सादर होणार आहे त्याला चाल लावली आनंद घन उर्फ लता मंगेशकरांनी. एक मजेशीर दृश्य माझ्या डोळ्यासमोर ही लावणी ऐकल्यानंतर आलं होतं. ते असं की लताबाई टिपिकल असा पदर घेऊन असा हातात रुमाल धरून आशाबाईंना या गाण्याची चाल सांगतायत. असं दृश्य डोळ्यासमोर जेव्हा मी आणलं तेव्हा म्हटलं की लताबाईंनी त्यांचा पिंड नव्हे, म्हणजे त्यांनी लावण्या गायलेत पण लावणी गाण्याचा त्यांचा पिंड नाही करा तर त्यांनी आशाबाईंना ही चाल कशी समजावली असेल, कशी सांगितली असेल असं माझ्या मनात खूप दिवस घोळत होतं. आणि आता काही वर्षांपूर्वी जेव्हा पार्ल्याला आशाबाईंच्या कार्यक्रमामध्ये हा प्रसंग आशाबाईंनी अभिनय करून सांगितला तेव्हा मला कळलं की त्यांचा पिंड नाही खरं म्हणजे लावण्या गाण्याचा, पण इतकी सुरेख चाल त्यांनी लावणीला केली आहे. अशी ही लावणी सांगते माझ्या साडीला हात लावायचा नाही का, तर त्या साडीला कर्नाटकी कशिदा काढली आहे. तर कर्नाटकी कशिदा ही एक खास गोष्ट असते, बायकांना माहिती आहे की त्याची वीण ही खूप कठीण असते आणि ती दोन्ही बाजूला सारखीच असते. म्हणजे आतला पदर बाहेरचा पदर असं नाही, दोन्हीकडून सारखंच दिसतं. आणि हे अतिशय कष्टाचं काम असायचं त्या काळी, तेव्हा यंत्रावरती कामं होत नव्हती, म्हणून या कामाचं मोल आणि महत्व हे दोन्ही मोठं होतं. तर अशी ती कर्नाटकी कशिदा काढलेली साडी आणि त्या साडीला हात लावू नका असं जर का नायिका इतक्या गोडपणाने नायकाला सांगत असेल तर कुठला नायक त्या साडीला हात लावणार नाही? कुणी लावेल ना? अशी ही लावणी. आशाबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलायचं. मागच्या वर्षी इथं कार्यक्रम करताना मी म्हटलं होतं, पाण्याला विचारलं की पाण्या तुझा रंग कसा, तर तो म्हणेल की माझ्यात जे मिसळाल तसा. आशाबाईंचा आवाज तसा आहे, त्यांना कुठल्याही बाजाचं गाणं द्या त्याचं सोनच करतात त्या. असं हे गाणं आहे खूप गाजलेलं कर्नाटकी कशिदा. हा खरं म्हणजे मी तुम्हाला क्लू दिलाय त्यामुळे तुमच्या लक्षात नक्की आलेलं असेल. संगीता गाते. अहो येता जाता धक्का का हो मारता, अन नक्षीदार पदराला हात का हो लावता. रेशमाच्या रेघांनी लाल काळ धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात लगाला हो माझ्या साडीला. रेशमाच्या रेघांनी लाल काळ धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात लगाला हो माझ्या साडीला.
बाजीरावाला वाटलं आणि त्यांनी तसं होनाजीला सांगितलं. कदाचित ती कुठेतरी बैठकीच्या लावण्यांची सुरुवात असेल, कारण मग निरनिराळ्या विषयांवरच्या निरनिराळ्या रागातल्या आणि निरनिराळ्या तालातल्या लावण्या रचल्या गेल्या आणि मग रागस्वरूपाप्रमाणे ती लावणी नुसती म्हटली न जाता गायली जायला लागली. केवळ लावणीच्या ठेक्यात धुमाळीत न अडकता केरवा, दादरा, रूपक अशा तालांमध्ये रचना व्हायला लागल्या. तर आता ही जी सादर होणारी लावणी आहे, आपल्या मनात जी कल्पना असते की लावणी म्हणजे शृंगारित गाणं, या कल्पनेला छेद देणारी कुठेतरी ही लावणी आहे. या लावणीची जी नायिका आहे ती असं म्हणते की अहो, तुम्ही माझ्याकडे येणं जाणं वर्जिलेलं आहे, बंद केलेलं आहे. का तुम्ही बंद केलं? मी असं काय वागले चुकीचं की ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्याकडे येणं बंद करावं असं वाटलं? जेव्हा तुमची माझी प्रीत होती तेव्हा माझं वागणं हे एखाद्या गरत्या बाईसारखं होतं, मग तरी तुम्ही काय येणं जाणं बंद केलं? ठीक आहे, आता तुम्ही येणं जाणं तर बंद केलेलं आहे, पण आपले नातेसंबंध लक्षात घेताना मी तुमच्याकडे एक वचन मागते. येणे जाणे येणे जाणे येणे जाणे का हो वर्जिले
नाविन्याचा शोध घेणारे संगीतकार होते. समोर रजनीबाई आहेत, त्या नाट्यसंगीतावरती एक कार्यक्रम सादर करतात सुखद स्मृती नावाचा. त्यात त्या अभिषेकींना किमयागार संगीतकार असं म्हणतात. अगदी खरं आहे. मधल्या काळात संगीत नाटकाला जी मरगळ आली होती ती दूर करण्याचं काम ज्यांनी केलं त्याच्यात अभिषेकींचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तर असे हे अभिषेकी बुवा मूळचे गंभीर प्रकृतीचे. त्यांना ज्यांनी जवळनं पाहिलंय त्यांच्या हे लक्षात येईल. पुन्हा एकदा ही लावणी मी जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला असं वाटलं की अभिषेकींनी ही चाल गाऊन त्या क्षमाबाजी करणं कशी शिकवली असेल. कारण अभिषेकींचा म्हणून एक स्पर्श त्यांच्या प्रत्येक चालीत असतो. तसा तो अर्थात इथेही आहे. शब्दांचं उच्चारण, चालीची ठेवण, बुवांचा अगदी स्पष्ट ठसा आहे. आणि या सगळ्याच्या जोडीला शांताबाईंचे अतिशय हळवे शब्द, शब्दात आणि भावनेत पूर्णपणे भिजलेली कवयित्री, असं मी नेहमी शांताबाईंच्या विषयी म्हणतो. अशी ही लावणी मेधा गाते. दिवस आजचा असाच गेला, उद्यातही याल का राया
मुंबईत थंडी असायची. यावर्षी जरा जास्तच होती, तो अपवाद सोडा, पण तरी माझ्या लहानपणी मुंबईत चांगली थंडी असायची. मला आठवत आहे की दिवाळीच्या दिवशी आंघोळ करताना, पहिल्या दिवशीची आंघोळ करताना थंडी वाजायची आणि ती थंडी वाढत वाढत फार होळी पौर्णिमेपर्यंत असायची. होळी लागल्यानंतर जवळ उभं राहताना, म्हणजे त्या होळीत टाकलेला नारळ त्याचा तो पळवून प्रसाद खाण्यासाठी जवळ उभं राहायला लागायचं. तर असं जवळ उभं राहिल्यानंतर बरं वाटायचं, आता कामाच्या दारा लागतात. तर फाल्गुनातल्या या होळी पौर्णिमेच्या आधीचा माघ महिना, असा बेधडक आणि उघड विचारलेली ही लावणी आहे. संगीता गाते, ओ कल्याणी गाते. क्या बात है, वाह.
बारी कनिस अलला हो अलला नव्या माघान हो रस रसला रस रसला नव्या माघान हो रस रसला रस रसला किती गुणांना किती आणि सीमा. आता या दोघींना तमासगिरणींच्या भूमिकेमध्ये पाहायचं म्हणजे एकंदर कठीणच, पण तरी सुद्धा आपण ते मान्य केलं. लावणी म्हणजे थोडीशी ठसकेबाज खटकेबाज विशिष्ट ढंगाने म्हटलेली असं असताना सुद्धा भावुक शब्दांचं गाणं आपण लावणी म्हणून मान्य करतो का? तर त्या गाण्याची चाल आणि त्याला लाभलेला आवाज. आता जी लावणी किंवा लावणीचं रूप आपण ऐकणार आहोत त्याचे शब्द आहेत कवी संजीव यांचे आणि चाल आहे वसंतकुमार मोहिते यांची. आवाज पुन्हा एकदा अर्थात आशाबाईंचा, संगीत आघाती. ठरलेलं होतं त्यामुळे काही बंधन होती. पण शेवटी असं ठरवलं की फक्त एक लावणी घ्यायची आणि तीही उत्तर रंगात शेवटी शेवटी. अतिशय प्रसिद्ध लावणी आहे. अहो त्यांच्या सगळ्याच लावण्या प्रसिद्ध आहेत त्यामुळे अतिशय प्रसिद्ध लावणी असं म्हणण्यालाही काही खराच राहत नाही. एवढंच सांगतो, खेबुडकरांचे शब्द तिखट लवंगी मिरची सारखे मेधा घातली. जशी सवडीची शेंग वाऱ्यावर लवते, जशी
हा लाल डाळिंबी पदर शालू जरदारी, हा लाल डाळिंबी पदर शालू जरदारी, ही हिरवी हिरवी चोळी रंग भरदारी, ही हिरवी हिरवी चोळी रंग भरदारी, नका पाहू न्याहाळून अशी, नका पाहू न्याहाळून अशी, मला तुम्ही कशी जणू मी बागी झाडावरची, मला म्हणतात लवंगी मिरची, मला म्हणतात लवंगी मिरची, मला म्हणतात लवंगी मिरची. या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून, या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून, घायाळ शिकारी हरणी जाईल पळून, घायाळ शिकारी हरणी जाईल पळून, हिरव्या रानात दिसते उठून, हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ फोडून, अहो मी पावणे 12 घरची, मला म्हणतात लवंगी मिरची, मला म्हणतात लवंगी मिरची, मला म्हणतात लवंगी मिरची. वैशिष्ट्य असं आहे की ही लावणी अभिनय करूनही गायली जात असे. मला एक किस्सा आठवतो. बैठकीची लावणी या नावाचा कार्यक्रम आम्ही NCPA मध्ये केला होता. त्याचे पुढे अनेक प्रयोग केले. पु ल देशपांडे आणि आमचे गुरुजी डॉक्टर अशोक रानडे असे 2 जण मिळून तो कार्यक्रम सादर करायचे. त्या कार्यक्रमाच्या जेव्हा तालमी चालू होत्या ना तेव्हा आनंद असायचा. आमच्या आयुष्यातला एक काही आनंदाचा काळ असा तो काळ होता. त्यात आम्हाला भरपूर काही ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि त्याच्यामध्ये पु ल देशपांडे छान छान जुने आठवणी आणि किस्से सांगायचे. तर अशीच एकदा तालीम चालू होती आणि कोणीतरी विचारलं पुलांना, भाई का अदा करणं म्हणजे काय हो? तेव्हा त्यांनी सांगितलं, अदबीनं केलेला अभिनय म्हणजे अदा. अदबीनं केलेला अभिनय म्हणजे काय? आवश्यक तेवढाच अभिनय, जादाही नाही कमीही नाही. आता जी लावणी सादर करणार आहोत ती लावणी पतंगाची लावणी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे शब्द इतके छान आहेत. अस्तमान 2 घटकेचा समय राहिला, अस्तमान 2 घटकेचा समय राहिला, सख्याची गसवारी घराकडे आली. हे सगळं करताना ह्या लावणीमध्ये वर्णन आहे की ती युवती सौधावर जाते, गच्चीवर जाते. नुकतेच धुवून वाळवत असलेले केस ती सावरती आहे. इतकं सुंदर वर्णन आहे. आणि त्याच्या एका अंतऱ्यामध्ये पतंग उडवतात त्याचं वर्णन होतं. आणि मी ज्या गायिकेकडून ही लावणी ऐकली होती, युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या गुरुजींनी एक मोठं सेमिनार केलं होतं लावणीवरती, तेव्हा यमुनाबाई वाईरकर असं त्यांचं नाव. आणि त्यांनी त्या पतंगाच्या दोरीच्या अभिनयाचं इतका छान अभिनय केला होता पतंग उडवत असताना. आणि लईचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे मला शंका आहे की ती दुप्पट होती, दीडपट होती, हे त्यांना कळत होतं की नाही मला माहिती नाही, परंतु इतके छान लईचे प्रकार त्या दाखवत होत्या. आणि अशी ही अतिशय पतंगाची लावणी म्हणूनच प्रसिद्ध आहे अशी ही लावणी कल्याणी गाते. अस्तमान 2 घटकेचा समय राहिला, अस्तमान 2 घटकेचा
व्हायोलिनवरती आहेत राजेंद्र भावे, तबल्यावरती माझे गुरुबंधू जगदीश मयेकर, हेही आपल्याकडे अनेक वेळा येऊन गेले आणि यांना या स्थानाविषयी इतके आपुलकी येते, ते मला सांगतात की नाही शेखर मी नक्की येणार, मला फक्त तारीख आधी सांगा, मी नक्की येणार. आणि सगळ्या तालमींना आवर्जून हजर राहतात. आणि आमचे ढोलकीपेटू कृष्णा मुसळे, हे ढोलकी तर उत्तम वाजवतात असे काय मी सांगायला नको, तुम्ही ऐकलंय, पण ते तबलाही तितक्याच तयारीने वाजवतात. पंडित अरविंद मुळगावकरांचे शिष्य आहेत, हेही उत्तम तबला वादक होते आणि तो वारसा यांनी फार चांगला पुढे चालवलेला आहे. सुरुवातीला जे अतिशय देखणे गायक गायले, दोन गण गायले, कुठे दिसत नाही, ते अमोल बावडेकर, गेल्या वर्षी पण इथे गगनी उगवला सायंतारा ते गायलेले आणि खूप खूप बिझी असतात ते 2 नाटकांमध्ये, शिवाय त्यांचे व्यक्तिगत कार्यक्रम. परंतु त्यांना ही गाणी मी जेव्हा सांगितली की तुला ही गाणी गायची आहे, ती गाणी आवडली म्हणून गातात, तो ठाण मांडून बसला, नाही नाही शेखर दादा तू शिकवच मला, बस ही कशी येत नाही बघतो मी गाणं. असा अमोल बावडेकर. कल्याणी पांडे साळुंखे, आमचे गुरुजी डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडे शिकते, SNDT मधून MA केलंयस तू, संगीत विषय हा घेऊन MA केलाय. संगीता गोपटे, सुप्रसिद्ध गायक शामराव गोपटे यांची कन्या. मेधा गोपटे, सुप्रसिद्ध गायिका निर्मला गोपटे यांची कन्या. हा अच्छा, अन्वदानाने एक नाव लावून गेलं, जी इतर तालवाद्य त्यांनी वाजवली त्यांचं नाव भूषण आघारे, ते उत्तम तबलजी आहेत. मी त्याला कसं विसरेन. आता या कार्यक्रमातली शेवटची लावणी सादर करतोय. अशी ही लावणी आमच्या सर्व लावण्या गात आहेत. आपण इथं आलात, शेवटपर्यंत बसलात, छान दाद दिलीत, वन्समोर वगैरे, तरी शिट्ट्या थोड्या कमी पडल्या असं मला वाटतं. पुढच्या वेळी धन्यवाद.